नमस्कार, मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरदास. या जनतेंनी अजून पाहायचंय तरी काय असा प्रश्न मी चंद्रकांत पाटील यांना विचारतो. विरोधी पक्षातील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढा, ईडी सीबीआयच्या धमक्या देऊन त्यांना बीजेपीत सामील करा आणि अजून खुलेआम घोटाळे करा, असा काही फॉर्म्युला बीजेपीतील लोकांना मिळाला आहे का, असा खुला प्रश्न मी पुराव्यासकट करतोय. होय, हा विषय आहे बार्शीचा. बार्शीतील राजेंद्र राऊत, ज्या व्यक्तीला जनतेने नाकारलंय, ज्याने जनतेलाच लुटलेलं आहे, अशा व्यक्तीला जनतेने नाकारलंय, अशा राजा राऊतला पुन्हा आमदार बनवण्याची स्वप्न चंद्रकांत पाटील साहेब तुम्ही का देताय? चंद्रकांत पाटील साहेब, तुमच्या विभागातील घोटाळे तुम्हाला सांभाळता येत नाहीये. इथे असाही प्रश्न आहे की आपणच त्या घोटाळ्यात सामील आहात का? एवढे सर्व घोटाळे खुलेआम होतात ते. आपण आपल्या विभागात एवढं लक्ष घातलं तर नक्कीच उच्च शिक्षण, खरंच उच्च शिक्षण होईल. मात्र राजा राऊत, ज्याला जनतेने नाकारलंय, अशा व्यक्तीला आपण पुनःस्थापना आमदार म्हणून करणार आहात, ही दुर्भाग्याची गोष्ट या महाराष्ट्रातील जनतेला सहन होण्यासारखी नाही. होय, मी आज आपल्या समोर, पाटील साहेब आपण पाहावं, देवेंद्र फडणवीस साहेब, मी आपल्याला पुरावे दाखवतो की राजा राऊत याचा 81 प्रमाणे अहवाल आमच्याकडे आहे. राजा राऊतनी स्वतःच्या संपत्ती वाढवण्यासाठी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून पूर्ण बँकच लुटली आहे का, असा प्रश्न पडण्याची परिस्थिती आज निर्माण. हा रिपोर्ट कुठल्या वैयक्तिक माणसाने तयार केलेला नाहीये. हा रिपोर्ट एक सरकारी यंत्रणेने तयार केलेला आहे, जो मी आज तुमच्या समोर आणतोय. आपण पाहूयात हा रिपोर्ट. आपल्याला इथे दिसतोय अभिप्राय क्रमांक 4, 2022-23. आता इथे आपण पाहतोय राऊत रणजित राजेंद्र बारंगुळे युवराज, वैयक्तिक कर्ज मर्यादा 188.22 लाख आहे. कर्ज किती दिलंय? 304 लाख रुपये कर्ज दिलंय. बारंगुळे युवराज जर आपण पाहिलं तर याचं वैयक्तिक कर्ज मर्यादा 198.22 लाख आहे. कर्ज किती मंजूर आहे? 300 लाख रुपये कर्ज मंजूर आहे. आता आपण पुढे जाऊ, म्हणजे वैयक्तिक कर्ज मर्यादा उल्लंघून राऊत कुटुंबाला हे कर्ज दिलेले आहे. आता पुढचा आपण अभिप्राय क्रमांक पाहूयात, ज्याच्यात आपल्याला दिसतंय राऊत कविता राजेंद्र, कॅश क्रेडिट समूह कर्ज घेतलेले आहे. समूह कर्जाचा खाते क्रमांक आहे 622/11. कर्ज मंजूर रक्कम 125 लाख रुपये मंजूर आहे. राऊत कोमल विजय, कॅश क्रेडिटचं कर्ज आहे 125 लाख रुपये. राजेंद्र विठ्ठल राऊत यांचं कर्ज आपल्याला दिसतंय अगदी क्लिअर कट 179 लाख रुपये. पुढे बघा, राऊत संजय विठ्ठल, कॅश क्रेडिट 125 लाख. राऊत रणवीर राजेंद्र 125 लाख. राऊत रणजित राजेंद्र 125 लाख. सत्यभामा विठ्ठल कन्स्ट्रक्शन अँड लँड डेव्हलपमेंट संचालक राऊत रणजित राजेंद्र 180 लाख. राऊत विजय विठ्ठल 15 लाख. म्हणजे आपण ही पाहतोय 999 लाख रुपये कर्ज या फक्त राऊत कुटुंबाला दिलं जातं. आता याच्यामध्ये वास्तविक पाहता गेलं तर कर्ज मर्यादेचं, ग्रुप कर्ज मर्यादेचं उल्लंघन झाल्याचा ठपका त्याच्यात ठेवण्यात आलेला आहे. पुढे आपण पाहतोय बँकेचे सन 2022-23 या कालावधीत अखेर गृह कर्ज
खातेदारांची संख्या 68 एवढी असून त्याची येणे रक्कम 11,15,81,409.72 रुपये एवढी होती. सदर कर्ज वसुलीसाठी बँकेने कायदेशीर प्रक्रिया जरी राबवली असेल तरी सदर प्रक्रिया राबवताना दिलेले कर्जच मुळात तुम्ही बेकायदा दिलेत. आता या पुढचा आपण पाहू. विशेष लेखा परीक्षण अहवाल सहकारी 2 यांचा जर अहवाल पाहिला तर शिवशक्ती बँकेने तब्बल कोटी रुपयाच्या संपत्त्या लपवलेल्या आहेत. आता आपण विचार करू की आपण एक सामान्य नागरिक म्हणून जेव्हा बँकेत जातो तेव्हा बँक नागरिकांना किती डॉक्युमेंट मागते आणि त्याच्यानंतर आपण एवढी डॉक्युमेंट देऊन पण आपलं कर्ज मंजूर होतं का? पण राजेंद्र राऊत जेव्हा सत्तेत होते, जेव्हा बीजेपीचा सपोर्ट त्यांना होता. आता ह्या व्यक्तीचा आपण अगदी पहिल्यापासून पाहू. शिवसेना मध्ये हा व्यक्ती होता, नंतर परत शिवसेना सोडली, काँग्रेसमध्ये गेला. काँग्रेसमध्ये गेल्यानंतर जसं बीजेपीची एक हाती सत्ता आली तसं बीजेपीने माननीय अजितदादा पवारांना काय केलेलं आहे हे बीजेपीने हे पूर्ण जनतेला माहिती आहे. एकीकडे देशाचे माननीय पंतप्रधान साहेब अजितदादा पवार का घोटाळा असं डिक्लेअर करतात. दुसऱ्या क्षणी अजितदादा पवार साहेब हे बीजेपीत जॉईन होतात आणि जेव्हा परत ते डिक्लेअर करतात मी बीजेपी सोडतोय तेव्हा एक अपघात होतो. आता ह्याची लिंक काय आहे आणि काय नाही ह्याचा तपास यंत्रणेने करणं आवश्यक आहे. माझा पुढचा फार गंभीर प्रश्न आहे की अशा प्रकारे बँक लुटणाऱ्या व्यक्तीला, स्वतःच्या स्वार्थ साधणाऱ्या व्यक्तीला, याच्या अनेक कंपन्या एकाच ठिकाणी एकाच ऍड्रेसवरती आहेत, अशा व्यक्तीला, ज्याला जनतेने नाकारलंय अशा व्यक्तीला चंद्रकांत पाटील साहेब आपण शासकीय खर्चाने जाऊन त्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता. चंद्रकांत पाटील साहेब आपल्या विभागात सुरू असलेल्या घोटाळ्याविषयी आपण साधारणतः एकदा सुद्धा आपण चर्चा करत नाही आणि जेवढा घोटाळेबाज अधिकारी आहेत तेवढ्या त्या अधिकाऱ्याला तुम्ही वरिष्ठ पदावरती पोहोचवता. तेवढी लज्जनीय परिस्थिती या राज्यात यापूर्वी कधीच झाली नव्हती. ब्लॅकमेल करो, विरोधी पक्ष आणि जनते को लुबाडो, जनतेला वेगळं करा, विरोधी पक्ष आणि यांना एकत्र करा, अशी काही परिस्थिती या राज्यात निर्माण आहे का? असा खुलेआम प्रश्न मी आज नागरिक म्हणून विचारतो. होय, विचार पूछता है महाराष्ट्र, जवाब दो देवेंद्र. पूछता है महाराष्ट्र, जवाब दो नरेंद्र. चंद्रकांत पाटील साहेब अशा या भ्रष्टाचारी व्यक्तीला, अशा या बँक लुबाडणाऱ्या व्यक्तीला, स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करणाऱ्या व्यक्तीला जेव्हा जनता नाकारते तेव्हा त्याला बीजेपी स्वीकारू शकते. बीजेपीला फक्त पैसे पाहिजे आहेत का असा प्रश्न मी एक नागरिक म्हणून विचारतोय. बीजेपी फंड दिला की बीजेपी फंडातून त्याला आमदार करणार का असा प्रश्न पण मला पडतो. या प्रश्नावरती अत्यंत गंभीरतेने पाहायची गरज आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय नरेंद्र मोदी साहेब, पूर्ण देशाला आणि जनतेतील नागरिकांना तुमच्यावरती विश्वास आहे आणि आपण ह्या विश्वासास पूरक राहाल अशी अपेक्षा या जनतेचा एक नागरिक म्हणून मी करतो. आणि ह्या सर्व व्यथा मी आज या व्हिडिओद्वारे आपल्या समोर मांडतोय. मला पडणारे प्रश्न, मी विचारणारे प्रश्न हे नक्कीच आपल्यास पण प्रश्न आणि उत्तरा स्वरूपात आपण द्याल आणि नागरिकांना या बाबतीत अवगत कराल अशी एक अपेक्षा ठेवून मी जय हिंद, जय महाराष्ट्र.